बाबाजी, अहो हा फाटका चड्डीवाला इकडे आणि ते सुद्धा पूर्ण कपड्यात. कसला आनंद साजरा करताय बाबाजी. संकट आलं, संकट आलं. आता काय करायचं? मैनेजर, इधर आओ, इधर आओ, जल्दी जल्दी इधर आओ, जल्दी आओ. अभी क्या है, आपके यहाँ एक कस्टमर आने वाला है. वो एक्चुअली है हमारा गेस्ट, लेकिन हमको उनको सरप्राइज देने का है. तो वो अपना गार्डन है ना, बाहर गार्डन है ना, उधर उनको लेके जाओ. हम बाद में उधर आके सरप्राइज देता है. समझा? करतो मी व्यवस्था. मराठी आहे हो. लवकर कर. जा. काय झालं? चुप. थोबाडातून शब्द नाही काढायचा. समोर बघा, समोर बघा. चुप. सर इकडे. अजिबात बघू नका इकडे तिकडे. चला, सामान घ्या, परत घ्या. अहो, उठ, निघा. अहो पण काय झालं ते? बोलायचं. चुप चुप. हॉटेलच्या बाहेर जाऊन उभे राहा. चला, निघा. चला लवकर. चला, देवा विवा नंतर बघतो मी. चला. बाबाजी, मेघना, मेघना बाबाजी. फोन क्या, फोन क्या, फोन. मेघना, 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 एक्स्ट्रीमली सॉरी. आपलं आत्ताचं डिनर अर्जंटली कॅन्सल. नाही 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 नाही, काही जास्ती विचारू नका, प्रश्न विचारू नका. कॅन्सल म्हणजे कॅन्सल. तुम्ही इथे याची अजिबात गरज नाही. रस्त्यात असेल तर परत फिरा. हो, जावई बापूंना किमान 6 वेळा माझ्यातर्फे सॉरी म्हणा. नंतर मी प्रत्यक्ष येऊन त्यांना सॉरी म्हणेन. ओके, पण कॅन्सल, डिनर कॅन्सल. हां, हो हो हो. जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. एवढे दात नको जायला. जरा शांतपणे बसूया थोडा वेळ. सर. बस ना. नाही, इट्स ओके. अजूनही अपसेट आहेस ना? आहेच आहे. ही काय पद्धत झाली का रे बाबांची? इतक्या हौसेनं बोलावलं. किती आनंद झाला होता म्हणून सांगू तुला. असं वाटलं होतं की इतके दिवस त्यांचं जे काय चाललंय ते आता त्यांना उमगलंय की आपण असं वागायला नकोय म्हणून. त्यासाठी सॉरी सुद्धा म्हणाले मला. आणि आजचा डिनर म्हणजे त्यांच्याकडून एका नवीन ॲटिट्यूडची सुरुवात असं वाटत होतं मला. आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि बघ ना कशा पद्धतीनं कॅन्सल केलं त्यांनी सगळं. कारण सुद्धा धड सांगितलं नाही. पण जाऊ दे, काय करणार. अरे काय करणार म्हणजे काय? त्यांनी थोडा विचार नको करायला सगळ्यांचा? त्यांच्या या स्वभावामुळे सगळ्यांना त्रास होतो. त्यांच्या आजच्या इन्व्हिटेशनमुळे अमित दादांची पार्टी कॅन्सल करावी लागली ना. किती विरस झाला असेल सगळ्यांचा. जाऊ दे ना मेघना, किती बोलणार आहेस. वडील आहेत ते तुझे. तेच ना, तेच वडील आहेत ते माझे. यू आर रिअली व्हेरी लकी. नाना आणि माई फक्त आई वडील म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा अभिमान वाटावा असेल. माझं नाही रे तसं. पण जेव्हा जेव्हा मी बाबांकडे माणूस म्हणून पाहते तेव्हा त्यांचे दोष दिसतात मला. त्यांचं वागणं नाही आवडत. राग येतो मला, संताप होतो माझा. पण काय करणार रे, वडील आहेत ना ते माझे. हाताड तुटतं रे माझं. वाईट वाटतं मला, खूप वाईट वाटतं. मेघना, मेघना प्लीज रडू नकोस.
शांत हो. अगं तुझ्या त्रागा करण्याने किंवा रडण्याने त्यांचा स्वभाव बदलणार आहे का? हा, नाही ना. मग शांत हो बघू. बघ, चारी बाजूनी तुझीच कोंडी होते हे कळतंय मला. प्रत्येक फ्रंटवर तुझी चूक नसताना तुलाच मार खावा लागतोय. पण मेघना, कम ऑन. ही फेस कायम थोडी राहणार आहे. तुला फायनली तुझ्या मनासारखं खरंखुरं आयुष्य मिळेल, खात्री आहे माझी. पण अगदी बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. बरं बरं, हो, अच्छा, ठेवा. अहो, काय ग अर्शू, झोपली का मयू? हो, झोपली. कंटाळली होती आणि झोपही येत होती तिला खूप. म्हणूनच म्हटलं तुला आमच्या खोलीत झोपू दे तिला, सकाळी उठवतो लवकर मी तिला. पण आज खरंच खूप बोर झालं. का ग? तुम्ही तर त्यांना फिरायला घेऊन गेलो होतात ना बाहेर, चौपाटीवर का पार्कात? अगं हो माई, मग पण भेळ, आईस्क्रीम आणि उसाचा रस म्हणजे काय पार्टी झाली का? अरे देवा, उसाचा रस पण आईस्क्रीम पण. अगं पोटात गडबड नाही का होणार? नाही नाही नाही, म्हणजे दोन्ही एकसाथ दिलं नाही त्यांना. एकतर ना माई खूप तंगडतोड झाली अहो. त्याच्यानंतर रगडा पॅटीस झाला, भेळ झाली आणि मग येताना आईस्क्रीम खाल्लंय. त्यामुळे खूप गॅप आहे मध्ये. नाही पण इतकं सगळं करून सुद्धा मुलं खुश नव्हतीच. कसं असतं ना, चौपाटी आणि पार्टी यातला फरक त्यांनाही कळतो. आम्ही त्यांची बोळवण करतोय हे त्यांना कळत होतं. ए तुझं काहीतरीच आहे अर्शू. अगं मुलांसाठी चौपाटी हीच पार्टी. काय मोकळ्यावर दंगा मस्ती करायला मजा येते ना त्यांना. तुमच्या पार्ट्या अशाच केल्या की आम्ही. मग काय? नाना, पण आता काळ बदललाय. शेवटी पार्टी ही पार्टीच. ठरवून कॅन्सल झाली म्हणून जरा जास्त. आजपर्यंत आदित्य मेघनाला पाठीशी घालत होता, ठीक आहे. पण माई, तू सुद्धा आता तेच करायला लागलीयस. माई, तू तिला जा असं का सांगितलंस? अर्चू, मग काय, आता आज आपला प्लॅन ठरलाय. तू बाबांकडे उद्या जा असं का नाही सांगितलंस? त्या मेघनाचं मन जपण्यासाठी तू आमच्या सगळ्यांची मनं दुखावलीस. अगं अर्चू, अर्चू, अशी बाबाजी, बाबाजी, अहो लक्ष असू द्या बाबाजी. अहो काय झालंय? अहो पुन्हा एकदा माझी रात्रीची झोप उडाली बाबाजी. अहो काल रात्री तो फाटका चड्डीवाला दिसला बाबाजी. आणि तो मला दिसला म्हणजे मेघनानं नक्की दिसणार. आणि त्यांना दिसल्यावर काय होणार? आणि मेघनानं नुसता दिसणार नाही, तो जाऊन भेटणार सुद्धा. आणि ते दोघे भेटले तर काय होईल बाबाजी? बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. काय हो? हं. काय झालं? अहो काल त्या हॉटेलमध्ये मला तो फाटका चड्डीवाला दिसला होता, आदित्य नगरकर. त्यात घाबरायचं कशाला ना, म्हणजे दिसला तर दिसला. बाबाजी आता ह्याच निरोप देतात मला आणि ह्याच विसरतात. अहो तुम्ही मला निरोप दिलात ना, काय सांगितलं होतं त्यांनी? जोपर्यंत तो फाटका चड्डीवाला त्यांच्या डोक्यातून उतरत नाही तोपर्यंत मुलाचा विचार करणार नाहीत म्हणून सांगितलं होतं ना. आणि तो काय आता फाटका चड्डीवाला राहिलेला दिसत नाही. पैसा बोलत होता त्याच्या अंगावर. जो पैसा कमावलाय त्यांनी, हे आणखीन एक संकट. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या.
वाचवा वाचवा ह्या संकटातून बाबाजी. विजया, मला ना आता सगळ्या गोष्टींचा कंटाळाच आलाय. कुठल्या ग? हेच मूड वगैरे, गंभीर राहायचं, एकाचा मूड सांभाळण्यासाठी इतरांचा मूड खराब करायचा. देसाई फॅमिलीत यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं नाही का माई? बरं तुला चहा हवाय की कॉफी? नाही त्याप्रमाणे करणार आहे मी. वैतागून कशाला विचारतेस माई? अगं तू चहा घेणार आहेस की कॉफी त्याप्रमाणे मला करायला प्रेमाने विचारू शकतेस ना? अर्चू, का माझ्यासाठी आता ते प्रेम शिल्लकच नाही राहिले? अर्चना, अर्चना ताई, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हा सर्वांचा विरस झाला काल. नाही बरोबर आहे, मी जायला नको होतं. माझ्यामुळे इथली पार्टी बिनसली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पुन्हा नाही होणार असं. अँड आय मीन इट. मेघना, माई जायला उशीर होतो, येते मी. अगं अगं तू जर ऐक. बघ बघ माई, नाकाला कशा मिरच्या झोंबल्या ते. मी तिला काही म्हणाले होते का? पण तू हे सगळं कुणाला उद्देशून बोलतेस हे न कळण्यात ती मूर्खणी मंद नाहीये आणि आम्ही नाही आहोत. अर्चना, आपल्या मनात जे काही असेल ना ते आपण स्पष्टपणे बोलून मोकळं व्हावं. घे, तू तिचीच बाजू घे. नाहीतरी आता या घरात आम्ही प्यादीच आहोत आणि ती महाराणी. अगं असं काय करतेस तू अर्चना? काल जेव्हा तिच्या बाबांचा फोन आला तेव्हा तिला माहितही नव्हतं आपण पार्टी वगैरे काही प्लॅन करतोय म्हणून. आणि जेव्हा तिला कळलं की आपण पार्टीचं काहीतरी ठरवतोय तेव्हा तिने कॅन्सल केलं की नाही जायचं. पण नानाने आणि मीच सांगितलं ना की तू जा बाबांकडे, म्हणून तिने ठरवलं ना जायचं. तू ढीग म्हणशील ग, कारण तो तुझाच अंगुलपणा आहे. पण तिला कळलं नको की कुठला प्लॅन करायचा आणि कुठला प्लॅन कॅन्सल करायचा ते. अगं तो फाटका चड्डीवाला दिसला तर इकडेच दिसणार. हाच त्यांचा नाका आहे. आणि जर तो मेघनांना भेटायला गेला तर त्याच्या अंगावर धावून जाणार आणि विचारणार त्याला, काय रे, दम देणार त्याला, खबरदार. बाबाजी, सॉरी 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 डॉक्टर मेहेंदळे, सॉरी. तुम्ही सांगितलं होतं बाबाजींचं नाव घ्यायचं नाही. त्यांचं नाव घ्यायचं नाही, पण फोटोचं दर्शन तर घेऊच शकतो मी. नाहीतरी मीच फोटो लावलाय त्यांचा झाडा. काय अवस्था यांच्या फोटोची. क्षमा करा, क्षमा करा. आता काय करायचं? डॉक्टर मेहेंदळ्यांनाच जाऊन सांगावं. नाहीतरी 11ची अपॉइंटमेंट आहे त्यांची. 11 वाजतच आले. मी 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 त्यांना जाऊन सांगतो. हा, ते नक्की उपाय सांगतील याच्यावर. नाहीतरी तो फाटका चड्डीवाला इथे याची काही लक्षणं नाहीयेत आणि मेघना सुद्धा इथे कुठे दिसत नाहीयेत. डॉक्टरांनाच सांगतो. हॅलो,
हे बघा, मी सकाळी जो बाहेर पडलो होतो ना, तो आता घरी येणार नाहीये. 11 वाजता माझी डॉक्टर मेंदळ्यांची अपॉइंटमेंट आहे. हो हो. मग त्यांच्याकडे जाऊन जेवायच्या वेळेपर्यंतच घरी येतो. बरं. जय. हा, बरं बरं, ठेवा ठेवा ठेवा. अगं बाई, आज माझं नशीबच उजळलेलं दिसतंय. हॅलो, मी माधवी कुडाळकर बोलतेय. नाही, तुम्हाला मुद्दामच फोन केला होता सांगायला. अहो, आज हे स्वतःहूनच डॉक्टरकडे गेले. नाही, पहिल्या वेळेला कसं मी त्यांना धमकी दिली होती ना की घर सोडून निघून जाईन, म्हणून गेले होते. पण आज स्वतःच गेले हो. म्हणजे बरं होण्याची आशा करायला हरकत नाही. फार बरं वाटलं हो. आणि तुम्हाला थँक्स. नाही नाही नाही, कसं, अहो तुम्हीच हा प्लॅन केलात म्हणून हे सगळं घडतंय हो. हो खरंच, नाहीतर ना यांनी सायकियाट्रिस्टला शब्दसुद्धा उच्चारू दिला नसता. हो ना. हो, कळवत जाईन मी. हां, हो हो. अरे काय तुमचं पार्टीचं फायनल ठरतंय की नाही? काय ठरणार? सूत्रधार कोण आहे? विजय आणि अर्चू. काय काय माझं नाव का निघालं? अगं काय आहे, पार्टीची तू चेअरपर्सन आहेस ना. हो पार्टीची चेअरपर्सन? हो हो. म्हणजे आम्हाला असं कळलं की तू मेघना मुर्दाबाद नावाची एक नवीन पार्टी स्थापन केलेली आहेस. असते काय? आणि विजयाला ना उपाध्यक्षपद देऊ केलं होतं, पण नाना आणि माई या पक्षश्रेष्ठींकडनं कदाचित कानपिसक्या मिळाल्या असत्या म्हणून तिने कार्यकर्ताच राहणं पसंत केलेलं आहे. तुम्ही दोघंही ना आता मार खाणार आता माझ्या हातचा. काही काय बडबडताय? मला सांग अर्चू, अशी पार्टी तू काढली होतीस ना? हे बघ, पक्ष बिक्ष असं काहीही काढलं नव्हतं आम्ही, आधीच सांगते. हे बघ, मी माझ्या मतावर ठाम आहे. म्हणजे मला ना मेघनाच्या शिष्टपणाचा फार राग आलाय आणि ते मी सिद्धही करून दाखवू शकतो. अर्चू सोड ना. विजया बघ, विजयने सगळं सोडून दिले की नाही? हो ना? मग हा, विजयाने सोडलं म्हणे. तिला परवडत नाही म्हणून सोडलंय तिने. म्हणजे म्हणजे तू घरातली सून ना, माईशी डायरेक्ट पंगा घेणं तिला थोडीच परवडणार आहे. त्यामुळे मनात किती काहीही वाटत असलं ना तरी सुद्धा बिचारी काही बोलू शकत नाही. काय हे विजया, हे शोभत नाही तुला. अगं ऐन युद्धाच्या प्रसंगात माझ्या साध्या सरळ बायकोला एकटं टाकलंस तू. हे बरं नाहीये ना? सतीश, नाही, मला अगदी पटलं तुझं. म्हणजे काय, त्याला काय अर्थ आहे विजय? अरे साधी सरळ भोळी गोजीरवाणी बहीण माझी मेघना केवढा जाच करते हिचा, आणि अशा वेळेस तू तुला एकटीला पाडलंस. त्याला काय अर्थ नाही. आम्ही तू पण अमित दादा, सतीश, करा तुम्ही चेष्टा करा माझी, पण तरी माझं मत बदलणार नाही. जे खरंय तेच बोलतेय मी. म्हणजे माईने जरी मेघनाला जा असं सांगितलं तरी मेघनाला कळायला नको का की कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही ते? तिने असं म्हणायला हवं होतं की अमित दादाची पार्टी आधी करूया आणि मग नंतर बाबांकडे काय उद्याही जाता येईल. मला पटतंय तुझं म्हणणं अर्चू, पण तू पण ना कधी कधी अति करतेस. अगं तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे की तिने असं सांगायला हवं होतं आणि आपल्याकडे एक माणूस नसला तरी पार्टी होत नाही, पण त्यासाठी एवढं अगदी करायची काही गरज नाही. अरे असं काय? आणि विजया तुला सांगू का, सगळ्यात जास्त राग मला काय येतो ते म्हणजे ना या मेघनाच्या मूड प्रमाणे घरातले सगळेजण वागतात. म्हणजे हिला जर पार्टी करायची वाटली तर घरातल्या सगळ्यांनी धावपळ करायची आणि पार्टी करायची. जर ही रडत बसली तर घरात सगळेजण उदास. बरं तेही मान्य, पण अगं हिचे मिनिटा मिनिटाला मूड बदलतात. त्याचं काय काय हे बाकी खरं आहे. आदित्यची खरी कसोटी आहे. प्रत्येक मिनिटाला बायकोचा मूड सांभाळायचा म्हणजे. मला काय वाटतं अमित, आपल्या आदित्यकडे ना तुझ्याही पेक्षा चौपट पेशन्स आहेत. सतीश आहेतच. मेघनाचे ना विविध मूड सांभाळणे हे सध्या तुझं फुल टाइम ऑक्युपेशन झालेलं आहे. नाही तर काय. तिकडे ते एक एक अरे इथे आहात का तुम्ही? बर चला काम आहे. हा? सतीश चालू रे. हो. घे ना, बस ना. काय रे दादा, काय इश्यू आहे का? इशू?
हा म्हणजे मी आल्यावर सगळे निघून गेले. नाही नाही, इश्यू असं काही नाही रे, ते जरा पार्टीवरनं चालू होतं, कॅन्सल झाली ना. अच्छा. अर्चू जरा अपसेट झाली. तुला स्वभाव माहिती आहे ना तिचा, धाडधाड बोलून टाकणारीतली ती. पण मेघनाही काहीतरी बोलली वाटतं. कळलं मला ते. नाही म्हणजे तिचा स्वभाव नाही येतो, पण ऍक्च्युली ना दादा, त्याच्या बाबांच्या एकूण स्वभावामुळे जरा अपसेट झाली ती. पण आधी मेघनाने सुद्धा जरा मिळून मिसळून राहण्याची गरज आहे रे. तुमच्यात काही तणाव नाही ना? नाही म्हणजे ती अशी तोडून बोलणाऱ्यातली नाहीये म्हणून विचारलं. नाही नाही दादा, तसं काही नाही. नक्की? नक्की.